अनेकांनी जे आहे स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव घेतलं. मुंडे साहेब तर आम्हाला भावाप्रमाणे होते. जनगणनेची मागणी समीर भुजबळ आणि मुंडे साहेब या दोघांनी अख्ख्या पार्लमेंटमध्ये दणाणून सोडली होती. पण काँग्रेस पक्षाच्या प्रणब मुखर्जीने येऊन सांगितलं, 100 खासदार उभे राहिले. प्रणब मुखर्जीने सांगितलं आम्ही देतो. सगळे शांत बसले. समता परिषद सुप्रीम कोर्टात गेली होती. आम्ही केस मागे घेतली, पण आमचा घात झाला. कारण जनगणना जी दशवार्षिक होते, जनगणना आयुक्त, कमिशनर, सेन्सस कमिशनर, ती खरी असते. खोटं सांगितलं तर तुरुंगाची सजा आहे. पण प्रणब मुखर्जीने ते केलं नाही. त्यांनी काय केलं? प्रत्येक राज्याला सांगितलं तुम्ही करा. गावचं असेल तर ग्राम विकास खात्यानं करा, शहराचं असेल तर शहर नगर विकासने करा. आणि तिथे आमची फसगत झाली. तिथे गोपीनाथराव पण फसले आणि आम्ही सगळे फसलो. पण आता परत एकदा मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जातगणना करणार. मोदी साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दशवार्षिक जनगणनेबरोबरच जातगणना झालीच पाहिजे. अरे गोपीनाथरावांनी सुद्धा सांगितलं, अरे आमच्या तुम्ही बकरे, मेंढ्या, शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता, आमची सुद्धा जातगणना करा. ते आता करा. आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर एक काळतोंडे नावाचा कोणतरी, तो काळतोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडंच ते बघतो. अरे काय तू बघतो, काय बघणार आहेस तू रे? अरे असे खूप झेलून झाले. आणि त्या सगळ्यांना सांगतो, उडवाच मान माझी माझा नकार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही. तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो? झालं. ह्या 2 सप्टेंबरला एक GR निघाला. GR निघाला. आम्ही कोर्टात गेलो. सोनार समाज, नाभिक समाज, कुणबी सेना, माळी महासंघ, समता परिषद, मोठे आमचे वकील उभे आहे. माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला. ते जे काही तुमचं हे आहे ना, GR काढला, हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या. हा हे प्रमाणपत्र आहे जातीचं. 3 तारखेला 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. 3 ऑक्टोबर 25ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3
तारखेला त्याच दिवशी संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं. अरे 8-8, 10-10 महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे हे अधिकारी? हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मिळायला पाहिजे तर दाखवायला तयार आहे मी. हे माझ्या हातात. मी सीएम साहेबांना सांगितलं, मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं, म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10-10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार नाही.